विधिमंडळाच्या कमिट्या आता त्यांना माननीय अध्यक्ष विधानसभेला द्यायची आहे। विरोधी पक्ष नेत्यांची पण नावाची त्या ठिकाणी चर्चा करून घ्यायची होती आणि त्याची बैठक एक कालच मुंबईमध्ये आमची महाविकास आघाडीची झाली आणि पवार साहेबांची तब्येती थोडीशी बरी नाही असं मला कळलेलं होतं। त्यामुळे स्वाभाविक आहे मी पुण्याला आलेलो होतो एका लग्नाला, एका कार्यक्रमाला आणि त्याच्यामुळे पवार साहेबांची भेट घेण्यासाठी मी इथं आलेलो होतो। नेमकी काय राजकीय चर्चा झाली का? कारण का स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आगामी काळामध्ये होत आहेत, त्या अनुषंगाने महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढलं पाहिजे की नाही, ह्या जे चर्चा सुरू असताना त्याबद्दल काही चर्चा झाल्या का? सध्या माननीय कोर्टाचं जे तारीख चाललेली आहे, आज माननीय कोर्टामध्ये तारीख होती 22 तारीख आहे, ओबीसीच्या आरक्षणाच्या बाबतची तारीख। फडणवीस म्हणत होते विरोधी पक्षात असताना की मी 24 तासात आरक्षण आणू, पण आता 3 वर्ष झाले ते सत्तेत आहेत, पण अजूनपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाचा मुद्दा क्लिअर झालेला नाही। आता पुन्हा तारीख पुढे गेलेली आहे, निवडणुका लागतील की नाही लागतील हा प्रश्न आमच्या सगळ्यांच्या समोर आहे। त्यामुळे आता त्याच्यावरची चर्चा हा काही भाग होऊ शकत नाही। ज्यावेळेस निवडणुका लागतील त्यावेळेस स्थानिक कार्यकर्त्यांना विचारून या सगळ्या निवडणुकीची एक व्यूहरचना आम्ही लोक महाविकास आघाडी म्हणून करू। उद्धव ठाकरेंनी पण भेट घेतली होती, उद्धव ठाकरेंनी पण मुंबईत भेट घेतली होती, आज तुम्ही भेटतायत। महाविकास आघाडीमध्ये सारं काही अलबेल आहे ना? जेव्हा आम्ही सगळे भेटतो आहे तर अलबेलच आहे, भेटत नसलो दुरावा असेल तर अलबेल नाही असं ओळखलं जातं। जसं आपण पाहतोय की आता महायुतीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आजूबाजूला बसतात, एकामेकाच्या तोंडाकडे बघत नाही, असं चित्र बघतोय ना तुमच्या मीडियावर। आता तिथे अलबेल किती आहे हे तुम्हाला कळतंय। दाऊसला राज्यातले मुख्यमंत्री गेलेत आणि त्या ठिकाणी जागतिक पातळीवरचे उद्योग महाराष्ट्रामध्ये आणायचा प्रयत्न करण्यासाठी ते गेलेले आहेत, जनतेच्या पैशाने गेलेले आहेत, पण तिथं राहून सुद्धा त्यांना महाराष्ट्रामधल्या कुजबुजीवर लक्ष ठेवून राहावं लागतं। नाशिक आणि रायगडच्या 2 पालकमंत्र्यांवर स्थगिती द्यावी लागते आणि राज्याचा उपमुख्यमंत्री एक आपल्या गावात एक कुठं आहे मला माहिती नाही। त्यामुळे काय परिस्थिती महाराष्ट्राच्या सरकारमध्ये आहे, गेला 1 महिना उलटून झालेला आहे सरकार बनून, खाते वाटप झालेलं नाही। खाते वाटप झालं तर मग आता पालकमंत्री नाही, पालकमंत्री झालं तर त्याच्यातही स्थगिती आलेली आहे। त्याच्यामध्ये सहपालकमंत्री एक नवीन पद पुन्हा या कुजबुजीमध्ये या माहितीला निर्माण करावं लागलेली आहे। मलाई कशी खाता येईल हेच या सरकारचं उद्देश आहे असं दिसतंय। जनतेची काळजी नाही असं असलेलं हे सरकार आज महाराष्ट्रामध्ये बसलेलं आहे। लोकांचं घेणं देणं नाही, बैमानीनं निवडून आलेली ही मानसिकतेची लोक आपल्याला या सरकारमध्ये पाहायला मिळते। 65% गुन्हेगार मंत्री या सरकारमध्ये आहेत आणि त्याचाच परिणाम की त्यांच्याच पक्षाचे आमदार, सत्ता पक्षातले आमदार त्यांच्या मंत्र्यांवर आरोप करताना आपल्याला पाहायला मिळते आहे। काल एक मंत्र्यांनी तर अजून चमत्कार केला की 4% कमिशन भ्रष्टाचार हे तर कॉमन आहे। म्हणजे सांगायचं तात्पर्य आहे की भ्रष्टाचारालाही शिक्कामोर्तब राज्यातलं सरकार आता करायला निघालेलं आहे आणि म्हणून त्या मंत्र्यांच्या वक्तव्यावर राज्याचे मुख्यमंत्री आता काय करतात याच्यावर आमचं लक्ष लागलेलं आहे। तुम्ही म्हणाले महायुतीमध्ये अलबेल नाहीये, दिसतंय ना, पक्षातले आमदार आता तिकडे लागेल अशा पद्धतीने चर्चा आहे। मी म्हणालो की बैमानीनं डाका टाकून मतावर हे लोक आलेले आहेत। जे या लोकांची मानसिकताच ही आहे की दुसऱ्याचे आमदार विकत घेणं, दुसऱ्याची घरं फोडणं, या सरकारची मानसिकता तीच आहे। त्याला नाविन्य काय? ज्यावेळेस या घटना होतील त्यावेळेस आपण त्याचं उत्तर देऊ, पण आज महाराष्ट्र वाऱ्यावर सोडून मलाई आणि लूटपाट करणारे हे सरकार महाराष्ट्रात बसलेलं आहे। शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करतात, शेतकऱ्यांच्या पिकाच्या शेतीच्या मालाला भाव मिळाला नाही, अजूनपर्यंत सोयाबीनचे केंद्र
स्वतःच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की 31 जानेवारीपर्यंत सोयाबीन खरेदी केंद्र आम्ही चालू ठेवू. हे केंद्र चालू नाही आहेत, बंद आहे. धान खरेदी केंद्र तशीच आहे. कापसाचे सुद्धा तोच हाल आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा तोच हाल आहे. जे धान्य घेतलं त्याचा अजून पैसे साध्या शेतकऱ्याला मिळाले नाही. पीक विमा पद्धतीचा काय घोळ आहे तो आपण पाहतो आहे. बेरोजगारांचे प्रश्न महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. गरिबांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. महागाईचे प्रश्न वाढलेले आहेत. रेती माफियांचा सुळसुळाट महाराष्ट्रामध्ये चाललेला आहे. कायदा सुव्यवस्था राहिलेला नाही. ज्याप्रमाणे अक्षय शिंदेच्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने यांची कान उघडणी केलेली आहे त्याचे धागेदोरे त्यात जो इन्स्पेक्टर होता जो संजय शिंदे तिथपर्यंतच नाही तर डीजी ऑफिस पर्यंत आणि मंत्रालयापर्यंत याचे धागेदोरे आहेत. आणि याच्यातले मूळ कोण होते, अक्षय शिंदेवर फेक एन्काउंटर करणारे कोण लोक होती, कोणाच्या आदेशाने हे झाले, या सगळ्या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राची जनता बघते आहे. अजून त्या लहान चिमुरड्या मुलींना अजूनपर्यंत न्याय मिळाला नाही. त्यांच्या कुटुंबाच्या लोकांना न्याय मिळाला नाही आणि सरकारचा सहभाग त्याच्यामध्ये डायरेक्ट आपल्याला पाहायला मिळते आहे. त्याच्यामुळे आमदार विकत घेणं, कोणाची घरं फोडणं त्याच्यापेक्षा तुम्ही सत्तेत आहात तर सत्तेमध्ये राज्याच्या जनतेला आम्ही काय नाही देऊ शकतो की फेक एन्काउंटर करून निर्दोष लोकांना जीवे मारण्याचं काम हे सरकार करत असेल. मला असं वाटतं की या आमदार विकत घेण्याच्या भाषेवर लक्ष देण्यापेक्षा राज्याच्या जनतेला आम्ही सुखरूप कसं ठेवू शकतो आणि महाराष्ट्राची जी बदनामी सातत्याने या सरकारमुळे वाढत चाललेली आहे त्याच्यावर लक्ष करणे हा सरकारची जरूरत आहे. पण आम्ही याचे आमदार फोडू त्याचे आमदार फोडू ही जी मानसिकता आहे हे शाहू फुले आंबेडकर विचाराची नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राची नाही. पण हे या विचारालाच काळीमा लावणारी ही लोक आज महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये बसलेले आहेत. त्यामुळे मला या सगळ्या लोकांच्या बद्दलची ही प्रतिक्रियाच आम्हाला द्यायची नाही. त्यांना काय करायचं त्यांनी करावं आणि जे काही कच्चे असतील त्यांच्याबद्दलही आम्ही काय निर्णय घ्यायचा करू. पण मूळ प्रश्न आहे की सत्तेमध्ये तुम्ही बसलेला आहात आणि सत्तेमध्ये तुम्ही येत आहात तर सत्तेमध्ये राज्याच्या जनतेला आम्ही काय नाही देऊ शकतो की फेक एन्काउंटर करून निर्दोष लोकांना जीवे मारण्याचं काम हे सरकार करत असेल. मला असं वाटतं की या आमदार विकत घेण्याच्या भाषेवर लक्ष देण्यापेक्षा राज्याच्या जनतेला आम्ही सुखरूप कसं ठेवू शकतो आणि महाराष्ट्राची जी बदनामी सातत्याने या सरकारमुळे वाढत चाललेली आहे त्याच्यावर लक्ष करणे हा सरकारची जरूरत आहे. पण आम्ही याचे आमदार फोडू त्याचे आमदार फोडू ही जी मानसिकता आहे हे शाहू फुले आंबेडकर विचाराची नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राची नाही. पण हे या विचारालाच काळीमा लावणारी ही लोक आज महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये बसलेले आहेत. त्यामुळे मला या सगळ्या लोकांच्या बद्दलची ही प्रतिक्रियाच आम्हाला द्यायची नाही. त्यांना काय करायचं त्यांनी करावं आणि जे काही कच्चे असतील त्यांच्याबद्दलही आम्ही काय निर्णय घ्यायचा करू. पण मूळ प्रश्न आहे की सत्तेमध्ये तुम्ही बसलेला आहात आणि सत्तेमध्ये तुम्ही या पद्धतीच्या भाषा तुम्ही मंत्रिपदावर बसून करत असाल तर हा महाराष्ट्र आहे, हा काही दुसरं राज्य नाही आहे. तुम्हाला लोकशाहीच्या माध्यमातून कसा धडा शिकवायचा हे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. त्यामुळे हे विकत घेणं फोडणं या भाषेत तुम्ही तुमच्याजवळ ठेवा, आम्हाला त्याची काही गरज नाही. अरे मला तुम्हाला सांगतो की हे किती काही केलं यांचंच फुटायची वेळ आलेली आहे. महायुतीमध्ये काय चाललेलं तुम्हाला दिसतंय ना, यांचेच काय चाललेलं आहे बेहाल हे तुम्हाला दिसतंय. त्यामुळे आपल्याला यांच्यामध्ये सगळी आग लागलेली आहे. आपली आज दुसऱ्यावर ढकलण्याचं काम जे करत असतील तर त्याच्यावरची प्रतिक्रिया कशाला द्यायची. छगन भुजबळांना महाराष्ट्रामध्ये क्लीन चिट दिली सुप्रीम कोर्टाने छगन भुजबळांना. आता तुम्हाला अजून काय काय अजून क्लीन चिट मिळणार. एक इकडे मंत्रिमंडळाची शपथ घेतल्याबरोबर 1000 कोटीची प्रॉपर्टी मिळते, दुसऱ्या दिवशी निनावी. काय काय चालतंय या महाराष्ट्रात तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे हे क्लीन चिट वगैरे आता सगळ्यांना जनतेला माहिती आहे. इकडे वॉशिंग मशीन आहे मोदींची, त्या वॉशिंग मशीन मध्ये गेलं की झालं आणि 1000 कोटीची प्रॉपर्टी पण मिळते निनावी मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर. अहो जाऊ दे त्यांचं काय करा. पहिले महाराष्ट्राचे आव्हानं म्हणा, त्यांच्यावर कशाला प्रतिक्रिया द्यायची. हे फुटपाथ होणार आणि हे होणार त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा तुम्ही मंत्रिपदावर बसलेला आहात, तुम्ही शपथ घेत असताना जे काही बोललात त्याचं तरी पालन करा.
त्यांनी एक रुपयामध्ये जो पीक विमा होता त्याच्यामध्ये 5,000 कोटीपेक्षा जास्त घोटाळा झालेला आहे असं भाजपच्या आमदारांनी आरोप केलेला आहे. सुरेश देशमुख म्हणतात की तत्कालीन कृषी मंत्र्याच्या विरोधामध्ये मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे. तत्कालीन कृषी मंत्री हे धनंजय मुंडे होते. म्हणजे भाजपचाच आमदार तत्कालीन कृषी मंत्र्यावरती 5,000 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप करतो. मी तुम्हाला सांगितलं की दागी मंत्रिमंडळ आहे. 65% मंत्री ज्यांच्यावर खुनाचे आरोप आहेत, भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, वेगळे वेगळे आरोप या मंत्र्यांवर आहे. त्याच्यामुळे त्यांच्या पक्षाचा आमदारच, सत्ता पक्षाचा आमदारच या पद्धतीचे आरोप लावत असतील तर आता हे आरोप नाही ना, वस्तुस्थिती आहे. सरकार हे कशा पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये तयार झालेलं आहे, हे महाराष्ट्र लुटायला आणि महाराष्ट्राच्या निर्दोष लोकांवर फेक एन्काउंटर करणारे सरकार आहे हे आता सिद्ध झालेलं आहे. कोर्टाने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे. त्यामुळे या सरकारच्या बद्दलच्या जेवढ्या काही आपण यांचे बाबाळे काढायला गेलं ते कमी पडेल. या सरकारला अजूनही संधी आहे की या महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी आणि शाहू फुले आंबेडकर विचाराला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला ताकद देण्यासाठी या सरकारचं काम आहे. पण हे सरकार ते करू शकत नाही. महाराष्ट्राला काळीमा लावणं, कलंकित करणं, महाराष्ट्राची बदनामी करणं, जंगलराज महाराष्ट्राचं करणं हेच या सरकारचं कर्तव्य आहे आणि ते लोक करतात. प्रतिसापेक्षपदी दुसरा चेहरा येणार अशा प्रकारच्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू होत्या. आपण राजीनामा द्यायला तयार आहात अशा प्रकारे देखील सांगितलं होतं. परंतु आता नवीन परिषदेचे पद घेण्यास कोण तयार नाही अशा प्रकारची चर्चा सुरू आहे. काय किती सत्य आहे मला एक कळत नाही. सध्या माध्यमामध्ये अशा हवेवरच्या चर्चा जेव्हा होतात त्यावेळेस आम्हाला पक्षाच्या लोकांना असं वाटतं की कुठून हवेतून गोष्टी मारतात आहेत. आमच्या पक्षामध्ये एक लंबी लाईन आहे. आम्ही आता पक्षामध्ये आमच्या हायकमांडनी सांगितले की एक मोठे फेरबदल राज्य आणि केंद्र पातळीवर करण्याचा निर्णय केलेला आहे. मला 4 वर्ष झालेली आहेत आणि मला 4 वर्ष पूर्ण झाल्यामुळे आमच्या संघटनेचंच धोरण आहे की त्याच्या जागी दुसरं बदल केला पाहिजे आणि मी सुद्धा त्या पद्धतीचं बिलिंग दिलेलं आहे. त्यामुळे एक मोठं बदल आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळेल. आता संघटनात्मक निर्णय घेण्याचे अधिकार हायकमांडचे आहेत, ते तातडीने घेत. मी स्वतः पत्र दिलेलं आहे. ते सांगितलं की मला 4 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि माझ्या जागी आपण बदल करावेत अशा पद्धतीचं विलिंगनेस मी दिलेलं आहे. मणिपूरमध्ये जेडीयूनं भाजपचा पाठिंबा काढलाय. मात्र जेडीयूच्या 5 आमदारांनी याआधीच भाजपला समर्थन दिलंय. जेडीयूचं 5 आमदार समर्थन काढतात मणिपूरमध्ये केंद्र स्तरावरती काय आलबेल नाही. नितीश कुमार आणि मोदींमध्ये त्याचं एक चित्र म्हणायचं का? कारण नितीश कुमारांचेच आमदार आता भाजप सोडताना दिसतंय. 5 आमदारांनी मणिपूरमध्ये भाजपला समर्थन दिलंय आणि पक्षानं ठरवलंय की मणिपूर मधला भाजपचा पाठिंबा. दिल्लीचं सरकार अस्थिर आहे, त्याचं दर्शन आपल्याला होतेच आहे. नितीश कुमार दिल्लीमध्ये येऊन त्यांनी काही भूमिका पण आपल्या मांडल्यात आणि नितीश कुमारांनी ज्याप्रमाणे त्यांचं बिहारचा राज्यपाल बदलल्यानंतर त्यांनी घेतलेली भूमिका, त्यामुळे केंद्रातला जो टेकू आहे तो टेकू कुठेतरी कमजोर होते आहे आणि केंद्रातलं सरकार अस्थिर होत आहे असं चित्र आपल्याला पाहायला मिळते. शिवानी वडेट्टीवार यांनी आंदोलनात सहभाग घेतला नाही, त्यांना पदावर झालं 2 दिवस झाले. सरकार निर्णय घेत नाही, वेगवेगळे फोटो येतात, एवढी मोठी मारहाण. बघा, आम्ही काल महायुती म्हणून महाविकास आघाडी म्हणून काल आम्ही भूमिका सार्वजनिक प्रमाणे मांडलेली आहे. सरकारला जनाची नसेल तर मनाची जरी लाज सरकारने ठेवावी आणि तातडीनं जे दागी मंत्री आहेत त्यांचे राजीनामे घ्यावे, ही भूमिका आमची आहे. आपके पवार साहब से मुलाकात की, क्या कुछ वजह थी मुलाकात करने की? देखो, मैं कल हमारी महाविकास आघाड़ी की मीटिंग हुई. वो मीटिंग में जयंत पाटिल जी थे,